आज आपण राजगिऱ्याचे 2 महिने टिकणारे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत। अगदी अर्धा तासात पारंपरिक पद्धतीने पाव किलो राजगिऱ्याचे लाडू कसे करायचे, तेही लाही फोडण्यापासून ते मार्केटसारखे गोल गरगरीत लाडू करेपर्यंत व ते स्टोअर कसे करायचे, ह्या सर्व गोष्टी आज आपण सविस्तर टिप्सकट पाहणार आहोत। आणि मार्केटसारखे गोल लाडू करण्याची एक ट्रिक मी या ठिकाणी सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा, जेणेकरून लाडू करण्याचा वेळ आपला वाचणार आहे। तर ह्या नवरात्री विशेष उपवासाला खाता येतील असे राजगिऱ्याचे लाडू आज आपण करणार आहोत। अगदी कमी खर्चात आणि अतिशय सुंदर घरच्या घरी आपण हे राजगिऱ्याचे लाडू करणार आहोत। तुम्ही जर मी सांगितलेल्या सर्व टिप्स जर फॉलो केल्या तर 100% लाडू हे छान होतील आणि मार्केटमधून तुम्ही हे लाडू कधीच आणणार नाही। इतकी सोपी आणि सविस्तर कृती मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर ह्यासाठी आपण या ठिकाणी 1 वाटी राजगिरा घेतलेला आहे। वजनी प्रमाण याचं पाव किलो एवढं आहे। 250 ग्रॅम राजगिरा आपण या ठिकाणी घेतला आणि तेवढाच आपण गूळ घेतलेला आहे। 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो गूळ आपण या ठिकाणी घेतला आणि तो मी व्यवस्थित किसून घेतला, त्यामुळे तो थोडासा वाटीत खाली बसला आहे। तुम्ही जर थोडेसे खडे करून घेतले बारीक तर हा पूर्ण वाटीभर गूळ दिसणार आहे। तर अगदीच कमी वाटीला हा गूळ आलेला आहे, पण तो वजनी प्रमाण 250 ग्रॅमच आहे। तर 1 वाटी राजगिऱ्यासाठी 1 वाटी गूळ असं हे प्रमाण आहे, म्हणजे 250 ग्रॅम गुळासाठी 250 ग्रॅम राजगिरा असं हे प्रमाण आहे। तुम्ही जर रेडीमेड लाह्या आणून घरी लाडू करणार असाल तर त्याचं प्रमाण कसं घ्यायचं तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलंच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत। आता आपण जो राजगिरा घेतलेला आहे त्याच्या लाह्या करून घ्यायच्या आहे। त्याआधी आपण ज्या किचन ओट्यावरती लाह्या करणार आहोत त्या ठिकाणी असा पेपर टाकून घ्यायचा आहे, कारण लाह्या करताना त्या सगळीकडे उडतात। पण जिथपर्यंत लाह्या उडू शकतात तिथपर्यंत आपण हा पेपर या ठिकाणी टाकून घेतलेला आहे। ह्या कढईमध्ये मी ह्या लाह्या करणार आहे आणि ह्या चॉपिंग बोर्डच्या खाली बर्नर आहे गॅसचं, त्याच्यामुळे मी त्यावर चॉपिंग बोर्ड ठेवून घेतला आहे, म्हणजे लाह्या त्यामध्ये उडणार नाही आणि अडकणार नाही आणि खूप जास्त लांबपर्यंत ह्या लाह्या उडत नाही। त्यामुळे जितक्या जास्त शक्य होईल तितका आपण या ठिकाणी पेपर टाकून घ्यायचा आहे। आणि आता कढई कडक गरम करायची आहे फुल गॅसवरती, आणि गरम कढई झाली की त्यामध्ये आपण असं राजगिरा घालायचा आहे। 2 चमचे पोहे खायचा राजगिरा एका वेळेस घालायचा आहे कढईमध्ये लाह्या करण्यासाठी। आणि कढई गरम झाली की मध्यम आचेवरती आपण ह्या अशा लाह्या करून घ्यायच्या आहे। हे बघा, या पद्धतीने एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्याने व्यवस्थित आपण हा राजगिरा असा हलवत हलवत लाह्या फोडून घ्यायच्या आहे। हे पहा, जसं जसं आपण हलत जाऊ तसं तसा राजगिरा हा फुटत जाईल आणि त्याची लाही तयार होत जाईल। हे बघा, अवघ्या 15 ते 20 सेकंदामध्ये 2 चमचे राजगिऱ्याचा मस्त अशा लाह्या फुटून झालेल्या आहेत। ह्या वाटीभर लाह्या तयार झालेल्या आहेत 2 चमचे राजगिऱ्याच्या, आणि लगेचच ह्या लाह्या आपल्याला दुसऱ्या कढईमध्ये शिफ्ट करून घ्यायच्या आहेत। आता परत तुम्हाला मी एकदा ह्या लाह्या कशा फोडायच्या ते दाखवते आहे। हे बघा, परत असा राजगिरा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि असं हलवत ह्या लाह्या फोडून घ्यायच्या आहेत। आणि कढईचा जो गॅस आहे तो मध्यम आचेवरच ठेवायचा आहे, मंद आचेवर लाह्या फोडायच्या नाहीत। हे बघा, ह्या लाह्या आपण जसं जसं हलवत जाऊ तसं तसं फुटत जातील आणि सगळा राजगिरा फुटून झाला की याचं तडतडणं बंद होईल आणि सगळ्या लाह्या आपल्याला पटकन एका दुसऱ्याकडे शिफ्ट करायच्या, नाही तर त्या जळू शकतात। हे बघा, एकसारखं आपल्याला हे हलवत राहायचं आहे। अगदी सोपी प्रोसेस आहे आणि झटपट ह्या लाह्या फोडून होतात। पाव किलो राजगिऱ्याच्या लाह्या अवघ्या 15 मिनिटाच्या आत फोडून होतात। हे बघा, आता सगळ्या लाह्या मी फोडून घेतल्या आहेत आणि पेपर टाकला होता त्यावर बघा, या पद्धतीने अशा लाह्या उडतात आणि आपल्याला ह्यानंतर व्यवस्थित आवरून एका ठिकाणी कराव्या लागतात। हे बघा, आता ह्या पेपरवरती ज्या लाह्या उडल्या होत्या त्या मी सगळ्या या पद्धतीने कढईमध्ये काढून घेतलेल्या आहे। तर पाव किलो राजगिऱ्याच्या छान आपल्या मस्त पांढऱ्या शुभ्र लाह्या फुटून झालेल्या आहेत। आता ह्या लाह्या फोडून झाल्यावरती एक गाळणी घ्यायची आहे आणि ह्या लाह्या आपल्याला अशा गाळून घ्यायच्या आहे, जेणेकरून जो राजगिरा फुटलेला नाही आहे, म्हणजे ज्या राजगिऱ्याची लाही तयार झालेली नाही आहे, तो राजगिरा असा खाली पडेल आणि लाडूंमध्ये तो आपल्याला येणार नाही। हे बघा, या पद्धतीने सर्वच लाह्या मी आता गाळून घेणार आहे। तर ही प्रोसेस केल्यामुळे जो एक्स्ट्राचा राजगिरा असतो की ज्याची लाही फुटलेली नाही आहे तो बाजूला होतो आणि लाडूंमध्ये तो येत नाही, दाताखाली हा राजगिरा लागत नाही। हे बघा, ह्याच पद्धतीने सर्व राजगिरा आपण गाळून घ्यायचा आहे। तर ही प्रोसेस सगळी करून झालेली आहे, सगळा राजगिरा माझा गाळून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकतात 1 चमचाभर राजगिरा हा खाली असा वाया गेलेला आहे। तर हा राजगिरा आपल्याला फेकायचा नाही आहे। आपण जर थालीपीठ करणार असो भाजणीचं किंवा भाजणी घरी तयार करणार असो त्यात हा आपण दळून घेऊ शकतो। आता एका वाटीने आपण हा राजगिरा किती आहे हे मोजून घेऊ। तर ज्या वाटीने आपण राजगिरा मोजला त्याच वाटीने आपण ह्या लाह्या मोजणार आहोत।
तर हां, बरोबर 5 वाटी एवढा राजगिरा भरणार आहे. 1 वाटी, दुसरी वाटी, त्याचबरोबर हां, तिसरा वाटी. ही लाही मोजून घ्यायची आहे आणि जर तुम्ही मार्केटमधनं लाही आणून लाडू करणार असाल तर ह्या पद्धतीने मेजरमेंट घेऊन तुम्ही गुळाचं प्रमाण घेऊ शकतात. हे बघा, आता पाव किलो राजगिऱ्याच्या 5 वाटी लाह्या भरलेल्या आहेत. तर 5 वाटी लाह्यांसाठी 1 वाटी गूळ आपण या ठिकाणी घ्यायचं आहे. म्हणजे जर तुम्ही राजगिऱ्याचं प्रमाण न घेता लाहींचं प्रमाण घेतलं तरी तुमचं गुळाचं प्रमाण परफेक्ट तयार होईल. हे बघा, 5 वाटी राजगिऱ्यासाठी, राजगिऱ्याच्या लाहीसाठी पाव किलो. लाहीचं प्रमाण बऱ्याचदा थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. म्हणजेच अर्धा वाटी लाही कमी येऊ शकते किंवा अर्धा वाटी लाही जास्त येऊ शकते. हे आता आपण एका कढईमध्ये किसून घेतलेला गूळ, 250 ग्रॅम गूळ म्हणजे पाव किलो गूळ आपण टाकून घ्यायचा आहे. गॅस हा मध्यम ठेवायचा आहे आणि हा गूळ आपण पाणी न घालता छान मेल्ट करून घ्यायचा आहे. हे बघा, आणि जसं जसं हा मेल्ट होईल त्याचा कलर चेंज होत जाईल. आता ह्या गुळाचा आपल्याला कडक पाक करायचा आहे. 1 तारी 2 तारी असा पाक नाही करायचा, आपल्याला याचा कडक पाक करायचा आहे. तर पाक कसा ओळखायचा ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. हे बघा, जसं जसं हा मेल्ट होईल, शिजत जाईल, त्याचा कलर चेंज होत जाईल, असे बुडबुडे त्याला येतील. थोड्याच वेळात हा थोडासा फेसाळ तयार होईल. हे बघा, एक 5 मिनटं झालेले आहेत आणि हा मस्त असा फेसाळून आलेला आहे. तर परत थोडा वेळ आपण याला शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, याचा कलर परत चेंज झाला आहे आणि वरती हा आलेला आहे. आता आपल्याला ह्या स्टेजवरती हा पाक झाला आहे की नाही हे चेक करून बघायचं आहे. तर एका वाटीत मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यात हा पाक थोडासा टाकून पाहिलेला आहे. तर थोडंसं बोटांनी आपण हे पाकाचं असं छोटासा गोळा करायचा आहे. तो जर दाबला जातो आहे याचा अर्थ आपला पाक अजून व्हायला उशीर आहे. हे बघा, ही छान अशी नरम गोळी तयार झालेली आहे त्याची, त्यामुळे आपला पाक अजून झालेला नाही आहे. त्यामुळे आता परत पुढचे 2 ते 3 मिनटं याला छान मध्यम आचेवरती शिजवून घ्यायचं आहे आणि परत आपण याला चेक करून बघायचं आहे. हे बघा, पूर्णपणे हा पाक आता शिजला आहे आणि हा कसा खाली बसला आहे बघा, अगदी फेसाळ असा झालेला आहे. तर परत वाटीमध्ये हा पाक थोडासा टाकून घ्यायचा आहे आणि याची अशी गोळी करून बघायची आहे. तर ही गोळी तयार झालेली आहे आणि 1-2-3 सेकंदातच ही एकदम कडक झालेली आहे आणि हातांनी अशी दाबली जात नाही आहे. हे बघा, अतिशय कडक अशी ही गोळी तयार झालेली आहे. तर ही पाक झाला आहे की नाही, अजून एक या ठिकाणी ट्रिक आहे. हा आवाज तुम्ही ऐका. हे पहा, असा कडक आवाज आला की समजायचं आपला हा पाक झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपण लाह्या टाकून घ्यायच्या आहे. माझ्याकडनं जे लाहीचा व्हिडिओ आहे पाकात टाकायचा तो थोडासा स्किप झाला आहे, म्हणून हा दुसऱ्या व्हिडिओचा छोटासा क्लिप मी या ठिकाणी शेअर केलेला आहे. तर या ठिकाणी आपण पाकामध्ये सगळ्या लाह्या टाकून घेतल्या आहेत आणि अशा हळूवार या कढईमध्ये सगळ्या लाह्या आणि पाक एकत्रित करायचा आहे. ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे, नाहीतर पाक हा कडक होईल आणि लाडू पटकन आपल्याला वळता येणार नाही. पुढच्या 1 मिनिटाच्या आत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ह्या छोट्या कढईत हे शक्य नसेल तर तुम्ही थोडीशी मोठी कढई घेऊ शकतात आणि हे पटपट एकत्रित करून आपण याचे लाडू तयार करून घेऊ शकतो. हे बघा, हे छानपैकी मस्त एकत्रित झालेलं आहे आणि छान याचं बाइंडिंग होतं आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकतात. आता आपल्याला याचे छानपैकी लाडू करायचे आहेत. तर लाडू करण्याआधी जी ट्रिक मी या ठिकाणी वापरली आहे मार्केटसारखे गोल गरगरीत लाडू करण्याची, ती आपण पाहू. ह्या ठिकाणी एक गोल आकाराची डब्बी माझ्याकडे आहे. माझ्या लहान मुलासाठी चॉकलेट्स यामध्ये घेतले होते आम्ही. जेम्सच्या गोळ्या पण या अशा डब्बीमध्ये येतात. ती डब्बी मी या ठिकाणी वापरलेली आहे. तुमच्याकडे ही डब्बी नसेल तर तुम्ही असे कडक आकारामध्ये कडक प्लास्टिकचे बॉल मार्केटमध्ये मिळतात. तर हे बॉल घेऊन असं मध्यामध्ये त्याला अशी एक शीर असते. तर ह्या शिरेवरती आपण सुरीने किंवा विळीने हा बॉल कापून घ्यायचा आहे. हे बघा, थोडासा कडक प्लास्टिकचा बॉल घ्यायचा आहे, अगदीच नाजूक घ्यायचा नाही आहे. हाच बॉल वापरून आपण आता लाडू करून घेऊयात. पण सगळ्यात आधी आपण लाडू हाताने कसं करायचा ते पाहूया. या ठिकाणी मी पाणी घेतलं, त्यात थेंबर तूप घातलं आहे. त्या पाण्याचा हात थोडासा हाताला लावायचा आहे आणि असा लाडू वळून घ्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने आपण जर हाताला तेल आणि तुपाचा हात लावला तर असा लाडू वळायला त्रास होत नाही आणि हा लाडूचं मिश्रण हातांना चिपकत नाही. हे बघा, तर ह्या लाडूला बाइंडिंग येण्यासाठी तुम्ही बघा बराच वेळ आपल्याला हा लाडू वळावा लागतो आहे, तर याला वेळ खूप जातो. तर आता ह्या बॉलने बघा तुम्ही अगदी झटपट फक्त 3 ते 4 सेकंदात आपला लाडू बनवून तयार होतो. हे बघा, असं मिश्रण घालायचं आहे बॉलमध्ये आणि वरून दुसरं बॉलचं जे भाग आहे तो व्यवस्थित वरून दाबायचा आहे आणि छान आपला असा लाडू तयार करायचा आहे. हे बघा, अगदी सहज
हे दोघं बॉलचे तुकडे वेगळे होतात आणि आपला लाडू छान मोकळा होतो. अगदी गोल गरगरीत मार्केटसारखा हा लाडू तयार होतो. कोणी म्हणणार नाही का हा लाडू आपण घरी केलेला आहे. इतका सुंदर आणि मस्त असा गोल गरगरीत लाडू आपला तयार झालेला आहे. हे बघा, पहिला लाडू आपला तयार आहे. आता दुसरा लाडू पण तुम्हाला मी करून दाखवते. त्याच पद्धतीने थोडंसं लाडूचं मिश्रण घ्यायचं आहे. एका बॉलच्या एका तुकड्यात घालायचं आणि दुसरा बॉलचा तुकडा असा वरून प्रेस करायचा आहे. हे बघा, आपण जशी डब्बी लावतो तसं दोघं हातांनी आपण हा बॉल बंद करून घ्यायचा आहे आणि मस्त आपला लाडू तयार झालेला आहे. अवघ्या 2 ते 3 सेकंदात मस्त आपला हा लाडू झालेला आहे. हातांना जास्त कष्ट नाही आहे आणि एवढे सगळे लाडू आपले फक्त 5 मिनिटात तयार होतात. इतकी फास्ट ही प्रोसेस आहे. आता तुम्ही जर म्हणाल तर ह्या प्लास्टिकच्या लाडूंमध्ये गरम मिश्रण घातलं तर प्लास्टिक वितळेल, पण नाही. कारण जे गरम पाकात आपण जेव्हा लाही मिक्स करतो तर ते पाकाचं जे टेम्परेचर असतं ते खूप कमी होऊन जातं आणि आपला लाडू हा अवघ्या काही सेकंदात तयार होतो. तर एवढ्या वेळात आपलं प्लास्टिक अजिबात वितळत नाही. तर बॉल घेताना थोडासा कडक प्लास्टिकचा घ्यायचा, म्हणजे हा प्रश्नच राहणार नाही. हे बघा, मस्त आपले छान 30 लाडू एवढ्या मिश्रणात तयार झालेले आहे. आता हे लाडू स्टोअर कसे करायचे ते आपण पाहूयात. तर या ठिकाणी मी दुधाची पिशवी घेतलेली आहे. आपल्या घरात किराणा येतो त्याच्या पिशव्या असतात, दुधाच्या पिशव्या असतात. कोणत्याही प्लास्टिकच्या पिशव्या घ्यायच्या आहेत आणि त्या पिशवींमध्ये हे लाडू आपल्याला स्टोअर करायचे आहेत. आणि सगळे लाडू एका पिशवीत स्टोअर न करता 2-3 पिशव्यांमध्ये हे लाडू स्टोअर करायचे आणि असे मेणबत्तीने हे सील पॅक करून घ्यायचे आहे, जेणेकरून यात हवा राहणार नाही किंवा यात हवा जायचा प्रश्नच नाही. म्हणजे हे नरम पडणार नाही, साजळणार नाही आणि नरम पडून खाली बसणार नाही आणि यांची टेस्ट खराब होणार नाही. हे बघा, या पद्धतीने मी ह्या दुधाच्या पिशवीत हे 8 लाडू पॅक करून घेतलेले आहेत. आता ही पिशवी आपली अजून उरलेली आहे, तर परत पुढचे 8 लाडू मी यामध्ये भरून पॅक करून घेणार आहे. म्हणजे ह्या पिशवीमध्ये आपले टोटल 16 लाडू व्यवस्थित पॅक करून झालेले आहे. आणि हे लाडू फोडताना एक भाग फोडायचा आहे आणि एक भाग खाऊन संपवायचा आहे. म्हणजे दुसऱ्या भागातले जे लाडू आहेत त्यांना हवा लागत नाही आणि लाडू खराब होत नाही. हे बघा, ह्या पद्धतीने जर आपण लाडू स्टोअर केले तर हे 2 महिने सहज टिकतात, नरम पडत नाही, साजळत नाही आणि खराब होत नाही. हे बघा, म्हणजे एक भाग जर आपण फोडला तर त्याला पाण्याचा हात लागत नाही आणि आपले लाडू अगदी छान राहतात. तर ह्या लाडूंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझी ह्या लाडू बनवायची ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. हे बघा, अगदी छान मार्केटसारखे आपले 30 लाडू एवढ्या मिश्रणात तयार झालेले आहे. म्हणजे पाव किलो राजगिऱ्यामध्ये 30 लाडू ह्या मध्यम आकाराचे सहज तयार होतात. आणि हे कसे स्टोअर करायचे हेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला जरा जरी उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त महिला मंडळात हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, एका नवीन ट्रिकसोबत, एका नवीन टिप्ससोबत. तोपर्यंत नमस्कार.